पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला मोठा फटका बसला। या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि त्या खड्ड्यांचा त्रास सहन करण्याची वेळ ही अर्थातच वाहन चालकांवर आली आहे। पण पाहूयात आमचा प्रतिनिधी गणेश महाप्रळकरनं घेतलेला आढावा। गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला सातत्यानं डेडलाईन मिळत गेल्या, मात्र या डेडलाईन संपूर्ण आपण जर बघितलात तर सातत्यानं असफल ठरलेल्या पाहायला मिळत आहेत। देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा हा महामार्ग येत्या जून अखेरीस पूर्ण होईल असं आश्वासन दिलं। मात्र मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती पाहता हा महामार्ग जून अखेरीस पूर्ण होईल का असा प्रश्न आता या कोकणकरांना पडून राहिलेला आहे। आपण बघितलं तर 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामध्ये पडलेल्या खड्ड्यांचा सामना हे प्रवासी वर्ग कसा करतायत ते आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता। मोठमोठे खड्डे आहेत ते माणगाव तालुक्यातल्या लोणेरे परिसरात पडलेत आणि त्यामुळे हे वाहन चालक आहेत ते खड्ड्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। या मुंबई गोवा महामार्गाला लागलेलं जे ग्रहण आहे ते कधी सुटेल असा प्रश्न देखील हे कोकणकर किंवा प्रवासी वर्ग करतायत आणि त्यामुळे सातत्यानं भेडसावणाऱ्या या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर जे मंत्रिमंडळातील नेते मंडळी असतील ते देखील आता या ठिकाणी प्रश्न जे सोडवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा रखडलेला जो मुंबई गोवा महामार्गाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती आता हे प्रवासी वर्ग करतायत। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। 20 वर्ष आम्ही ही गाडी चालवतोय। या 17 वर्षापासून या रोडची अशी अवस्था आहे की शासनाने आमच्याकडे ध्यान देत नाही, आमदार खासदार ध्यान देत। आम्ही गाड्या कशा चालवणार यातून आमच्याकडे कोण ध्यानच देत नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं। ह्या रोडची अवस्था बघा तुम्ही काय झाली आहे। याच्या मागून समृद्धी हायवे झाला, कोस्टल हायवे बंदे, इतर राज्यातले रस्ते बंदे, पण आमचा कोकण हायवे काही बनायला तयार नाही। म्हणजे अजून बली देण्याची वाट बघताय गडकरी साहेबांना। मी सुद्धा भाजपचा एक कार्यकर्ता आहे, निष्ठावंत। गडकरी साहेबांना आणि इतर जे काही जे बांधकाम मंत्री आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती आहे की आमच्या लोकांचा विचार करा, कोकणातल्या लोकांचा, कारण ती भोळी आहेत। ही परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गाची। तर मुंबईत रवी